नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अनधिकृत 3 धार्मिक इमारती मध्यरात्री उद्ध्वस्त. बांधकाम परवाना न घेता कायदेशीर बाबींची पूर्तता न करता महापालिका व जिल्हा प्रशासनाने सांगलीसह कुपवाड परिसरातील 3 धार्मिक कारणांसाठी उभारण्यात आलेली 3 बांधकामे पोलीस बंदोबस्तात मध्यरात्री उद्ध्वस्त करण्यात आली. या कारवाईमुळे शहरात खळबळ माजली आहे. कर्नार रस्ता व कुपवाडमध्ये ही अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली होती. महापालिकेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार कुपवाडमध्ये अल मोमीन मुस्लिम जमियत या विश्वस्त संस्थेच्या अनधिकृत बांधकामाबाबत 2023 मध्ये महापालिकेने कारवाई केली होती. विश्वस्तांना याबाबत माहितीही देण्यात आली होती. मात्र विश्वस्तांनी न्यायालयात धाव घेतली. तथापि न्यायालयाने याबाबत कारवाईला कोणताही स्थगिती आदेश दिलेला नव्हता. यामुळे महापालिकेने सोमवारी पहाटे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून हे अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त केलं. तसेच एका महिलेच्या नावे असलेल्या भूखंडावर महापालिकेचा कोणताही बांधकाम परवाना नसताना बांधकाम करण्यात आले होते. याबाबत संबंधितांना नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीशीवर न्यायालयाचा कोणताही स्थगिती आदेश नसल्याने नोटीस दिल्यानंतर 30 दिवसांची मुदत संपल्यानंतर आज मध्यरात्रीच बांधकाम पाडण्यात आले, अशी माहिती महापालिकेच्या प्रसिद्धी विभागाकडून देण्यात आली. या दोन्ही ठिकाणी धार्मिक शिक्षण देण्यासाठी मदरसा चालू करण्याचे प्रयोजन होतं, अशी माहिती मिळाली. यामुळे आज महापालिका कार्यालयात जाऊन काही कार्यकर्त्यांनी आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट झाली नाही. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, सांगली अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.